तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत खानदेश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा चाळीसगावच्या घाटामधून। मित्रांनो, मी तुमचा मित्र संदीप आणि ट्रॅव्हलर सँडी चॅनलवरती तुमचे सर्वांचे परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो, चाळीसगावच्या घाटाला आउटरम घाट असे अधिकृत नाव आहे। याला आउटरम घाट नाव कसे पडले, चला थोडक्यात त्याचा इतिहास पाहूया। मित्रांनो, ब्रिटिश अधिकारी जेम्स आउटरम याने 1850 मध्ये या घाटाचा शोध लावला होता आणि या ठिकाणी रस्ता तयार केला होता, म्हणून या घाटाला आउटरम घाट असे नाव पडले होते। मित्रांनो, हा घाट सातमाळा डोंगर रंगामधून जातो। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा मुख्य घाट आहे। हा घाट सुमारे 18 ते 20 किलोमीटर लांबीचा आहे। या घाटामधून मित्रांनो, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे या ठिकाणून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। मित्रांनो, इथली नागमोडी वळणे जितकी सुंदर आहेत तितकी ती चालकांसाठी आव्हानात्मक पण आहेत। पावसाळ्यात जर तुम्ही या घाटातून प्रवास कराल तर उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि या ठिकाणचे सुंदर दृश्य पाहून तुमचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही या घाटातून प्रवास करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। मित्रांनो, हा रस्ता खूप अरुंद आणि वळणावळणाचा आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवा। मोठ्या ट्रकची वर्दळ जास्त असल्यामुळे शक्यतो ओव्हरटेकिंग करणे टाळा आणि जर करत असाल तर काळजी घ्या। पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे हवामान पाहून या घाटातून प्रवास करा। तर मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा घाट, या घाटातून प्रवास करणे म्हणजे एक नवीन ॲडव्हेंचरच आहे। जर तुम्ही याआधी या घाटातून प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या ट्रॅव्हलर सँडी या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला मित्रांनो, भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये।